महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। अर्ज माघारीनंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरांना शमवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर। मुख्यमंत्री ही बंडखोरांशी साधणार संवाद। किती बंडखोर माघार घेणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार। बंडोबांना थंड करण्यासाठी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं। निरंजन डावकर यांनी घेतली शिंदेंची भेट। ठाण्यामध्ये उमेदवारी बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना आज शिवसेना भवनामध्ये बोलावलं। दोनही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच एकत्र येणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार। ठाकरे बंधूंची वचननाम्यावर 3 तास खलबत। 4 जानेवारीला सभा घेऊन जाहीर करणार वचननामा। ठाकरे बंधू मुंबईकरांना कोणती वचनं देणार याकडे लक्ष। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात। रोज 3 ते 4 सभा घेण्याचं नियोजन। मुंबईमध्ये सभा घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार। खासदार श्रीकांत शिंदे ही प्रचारामध्ये उतरणार। भाजपमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष। वसईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना घेराव। निष्ठावंतांना डावलून चाळ माफिया आणि पक्षात नव्यानं आलेल्यांना तिकीट विकल्याचा गंभीर आरोप। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती। मुलाचं तिकीट कापल्यानं सुर्वे पक्षश्रेष्ठींवर नाराज। प्रचारातून मधून सुर्वे लांब राहणार असल्याची माहिती। तर पक्ष शिस्तभंग केल्याप्रकरणी सुर्वेंवर कारवाई होण्याची शक्यता। अहिल्यानगरमधील मनसेचे 2 उमेदवार गायब। 24 तासांपासून दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्ही उमेदवारांचं अपहरण झाल्याचा संशय। पुण्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्यांनी पुण्यात सगळीकडे कसे उमेदवार दिले ते बघा। मुरलीधर मोहोळ यांचा थेट अजित पवारांवर निशाणा। गुंडांच्या घरात उमेदवारी देण्यावरून अजितदादांनी हात झटकले। काही जागा सचिन खरातांच्या वाट्याच्या, त्यांनी तिकीट दिलं। गुंडांना तिकीट देण्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची आज पत्रकार परिषद। भाजपानं घेतलेल्या आक्षेपांना प्रतिउत्तर देण्याची शक्यता। मलिकांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष। जानेवारी अखेरीस जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजणार। 6 आणि 7 जानेवारी रोजी निवडणूक आयोगानं बोलावली बैठक। 25 जानेवारीच्या आसपास जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता। साताऱ्यामध्ये 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झाल्यानंतर भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा मुख्यमंत्री करणार सत्कार। साईबाबांच्या चरणी 80 लाख रुपयांचा 655 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरेजडित मुकुट अर्पण। फरीदाबादमधील साई भक्ताकडून मुकुट अर्पण। मुकुटामध्ये 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे। स्वित्झर्लंडमधील क्रॅन्स मोंटाना येथील बारला भीषण अशी आग। 40 जणांचा यामध्ये मृत्यू, 115 जण जखमी। आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट।